नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही मराठीतील कविता. हा आहे ह्या कवितांच्या सत्राचा 461वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर पहिली मराठीतली कविता आहे. अनेक लोकांचे विचार एका विशिष्ट दिशेने असतात. राजकारणामधले लोक त्याला विचारसरणी म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रातले लोक त्याला प्रवृत्ती म्हणतात आणि मानसशास्त्रातले लोक त्यालाच व्यक्तिमत्व म्हणतात. अनेक लोकांचे विचार कुठल्या तरी एका विशिष्ट दिशेने असतात. राजकारणातले लोक त्याला विचारसरणी म्हणतात. वैद्यकीय क्षेत्रातले लोक त्यालाच प्रवृत्ती म्हणतात आणि मानसशास्त्रातले लोक त्यालाच व्यक्तिमत्व म्हणतात. आता दुसरी कविता आहे. एक मुलगा सारखं घराच्या आत बाहेर करत होता आणि दरवेळी दार आपटत होता. त्याला कंटाळून आई त्याला म्हणाली, तू सारखी अशीच गडबड करीत राहिलास तर देवसुद्धा तुला स्वर्गात प्रवेश देणार नाही, हे लक्षात ठेव. मग तो थोडा विचार करून म्हणाला, मी स्वर्गाच्या दाराशी गेल्यावर सुद्धा असंच करेन. सारखं आत बाहेर करीन आणि दार आपटीन. मग देवसुद्धा तुझ्यासारखंच कंटाळून म्हणेल, एक आत तरी ये नाहीतर बाहेर तरी जा. मग मी अगदी आरामात आत जाईन, हे लक्षात ठेव. एक मुलगा सारखं घराच्या आत बाहेर करत होता. दरवेळी दार आपटत होता. त्याला कंटाळून आई म्हणाली, तू सारखी अशीच गडबड करीत राहिलास तर देवसुद्धा तुला स्वर्गात प्रवेश देणार नाही, हे लक्षात ठेव. मग तो थोडा विचार करून म्हणाला, मी स्वर्गाच्या दाराशी गेल्यावर सुद्धा असंच करेन. सारखं आतबाहेर करीन आणि दार आपटीन. मग देवसुद्धा तुझ्यासारखंच कंटाळून म्हणेल, एक आत तरी ये नाहीतर बाहेर तरी जा. मग मी अगदी आरामात आत जाईन, हे लक्षात ठेव. आता तिसरी कविता आहे. शंकराचार्य लिखित विवेक चूडामणी ह्याच्यावर आधारित पुढला भाग. एक दोरी बघून कोणा सर्प आहे वाटते, भ्रमातला तो आहे पण खराच आहे वाटते. एक दोरी बघून कोणा सर्प आहे वाटते, भ्रमातला तो आहे पण खराच आहे वाटते. खराच आहे वाटते तर भीतीही त्याची वाटते. नेहमीचे त्याचे काम आहे तिथेच थांबते. खराच आहे वाटते तर भीतीही त्याची वाटते. नेहमीचे त्याचे काम आहे तिथेच थांबते. विश्वास त्याचा सर्पतो, परिणाम त्याचाच होतो. भ्रम घालवायचा तर सत्य तर्काने पटवावा लागतो. विश्वास त्याचा सर्पच तो, परिणाम त्याचा होतो. भ्रम घालवायचा तर सत्य तर्काने पटवावा लागतो. कोणीही सांगितले तरी त्याचे त्याला पटत नाही. स्नान संध्या नैवेद्याने काही फरक पडत नाही. कोणी काही सांगितले तर त्याला पटत नाही. स्नान संध्या नैवेद्याने काही फरक पडत नाही. प्राणायाम केले, दान केले, काही होत नाही. सत्य पटले नाही तर काहीच होत नाही. प्राणायाम केले, दान केले, काही होत नाही. सत्य पटले नाही तर काहीच होत नाही.
शुभ जागा शुभ समय यांनी काही होत नाही. पूर्वग्रह जाऊन सत्य दिसल्याशिवाय उपयोग नाही. शुभ जागा शुभ समय यांनी काही होत नाही. पूर्वग्रह जाऊन सत्य दिसल्याशिवाय उपयोग नाही. ज्ञानाच्या जिज्ञासेशिवाय कोणी शिकत नाही. ज्ञान येणे याच्यासाठी वेळ दिल्याशिवाय होत नाही. ज्ञानाच्या जिज्ञासेशिवाय कोणी शिकत नाही. ज्ञान येणे यासाठी वेळ दिल्याशिवाय होत नाही. मन व बुद्धीची दारे उघडी ठेवावी लागतात. सगळे घेऊन विवेकाने स्वीकारावे लागतात. मन व बुद्धीची दारे उघडी ठेवावी लागतात. सगळे घेऊन विवेकाने स्वीकारावे लागतात.